तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध मनात बुद्ध आहे बघा. शरीराने नाही बुद्ध, तो विचार रूपी कर्तृत्व कार्यशील सदाच्या रूपी. आज बाबासाहेब आपल्याकडे नाही आहे, पण तो रक्ताच्या शेवटच्या थेंबात रोमात बाबासाहेब आपल्या आहेत का नाही? का गेले मारले बाबासाहेब रक्तातले? तुम्ही गद्दार झाले की काय? नाही, रक्ताच्या शेवटच्या थेंबात आमच्या बाबासाहेब आहेत. म्हणून बघा कशाने आहेत ते? कर्तृत्वाने आहेत, कार्याने आहेत, त्यागाने आहेत, विचाराने आहेत. म्हणून लक्षात ठेवा, माणूस आज नाही तर उद्या शरीराने मरणार आहे, परंतु माणूस कर्तृत्वाने कार्याने कायम या जगामध्ये तो जिवंत असला पाहिजे. तसं कर्तृत्व तर करा, तसं कार्य तर करा, तसं कर्म तर करा, असं जिवंत जगा. ते जगायचं असेल तर महापुरुषांच्या विचाराचा मार्ग आहे, तो प्रज्ञेचा मार्ग आहे, तो शिलाचा मार्ग आहे, तो पावित्र्याचा मार्ग आहे, तो मध्यम मार्ग आहे, तो अष्टांग मार्गाचा मार्ग आहे, तो पारमितीचा मार्ग आहे. ते बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचा मार्ग आहे. या मार्गाने जर गेलात तरच तुम्ही जिवंत राहाल. यात आले किती गेले, चकना चूर झाली तुमच्यासाठी, मायासारखे नाही. आमचे अजरामरणात कर्तृत्व आहे ना, तसं कार्य आहे ना, असे चकनाचूर होऊ नका. तर आपलं कर्तृत्वाने तुम्ही या जगामध्ये जिवंत राहण्याचा प्रयत्न करा. म्हणून लक्षात ठेवा, शरीराने तुम्ही आज उद्या मरणार आहात, पण कर्तृत्व कायम ठेवा. ते कर्तृत्व करण्याचा प्रयत्न करा. बघा तशी आज भामाबाई आज आपल्यातून शरीराने गेल्या, पण त्यांच्या विचाराने, त्यांच्या कार्याने, त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या प्रेम आणि वात्सल्याने ते आजही आपल्या जिवंत म्हणतात. माणूस शरीराने मेला तर हरकत नाही, पण तो विचाराने कधी मरता कामा नये. म्हणून जरी शरीर रूपी आपली आई गेली, पण विचार रूपी आई, कर्तृत्व रूपी आई, कार्य रूपी आई ही कधीही आपल्यातून गेली नाही पाहिजे. म्हणून आपल्या आईचं कर्तृत्व आपण जिवंत ठेवलं पाहिजे. आईचं कर्तृत्व आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आम्हाला या ठिकाणी सिद्ध होते, सांगण्याची गरज नाही. जर तिचे कर्तृत्व नसते तर आज एवढे सर्वजण आपण तिला स्मरण करण्यासाठी आलो नसतो. कारण लोक जिवंतपणेच कोणाकडे जात नाही, तर मेल्यानंतर काय जाणार आहे? जिवंतपणे कोणाबद्दल चांगलं बोलत नाही तर मेल्यानंतर काय बोलणार आहे? आईचं कर्तृत्व होतं म्हणून आज आपण तिला स्मरण करत आहोत. एका वर्षानंतर अनेक लोकांना सुंदर केस वाटतात, चप्पल फाडकी, परंतु केव्हा सुंदर वाटतात जेव्हा म्हणजे हे पुण्य नाही का? हे तिचं कर्तृत्व नाही का? हे तिचं कार्य नाही का? निश्चितपणे आहे. ही तिच्या कुशल कर्माची पावती आहे. एक आई असेल की जिच्या पुण्यकर्माच्या निमित्ताने, तिच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आणि एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही तर म्हणलं बापा पहिला पुण्यानुमोदन आहे की डीजे लावून भंतीला आणलंय की म्हणजे का आनंद उत्सव आहे का दुःखाचा दिवस आहे हेच कळणार काय? म्हणजे मी चिंतित पडलो पाहिजे नेमकं काय प्रकरण आहे. मी म्हटलं का आईचा बर्थडे आहे का काय काय कळच ना, काय कळायचं का डीजे वाजायला लागला. कारण हे कुशल कर्म आहे की दुःख करत बसायचं नाही आहे, तर कुशल कर्म करायचं आहे, पुण्यकर्म करायचं आहे, सत्कर्म करायचा आहे. तिने जो विचार दिलाय, जो विचाराचा कर्तृत्व कार्याचा वारसा दिलाय ना, तो वारसा जिवंत ठेवायचा आहे. हो ते दुःख पचवलंय हे लक्षात ठेवा. हे दुःख तुम्हाला पचवता आलं पाहिजे. हे दुःख तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. बुद्ध म्हणतात दुःखाचा डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. सुखाच्या गोळ्या चगळायच्या असतात आणि दुःखाच्या गोळ्या गट गिळायच्या असतात तर दुःख पचतंय. हो तर पचत नाही. दुःख चगळत बसायचं नसते, तर दुःख गटागट बोलून दाखवून नसतं. गट गिळलं काय, गट गिळलं सगळं चगळत बसायला लागले. म्हणून दुःखाला चगळत बसू नका, लढू नका, रडू नका. आयुष्याची लढाई तुम्हाला लढता आली पाहिजे. हे कार्य आईने शिकवलंय, हे कर्तृत्व आईने शिकवलं आणि या आईने अशा प्रकारे मुलं चळवळीला दिलेली आहेत, हे घडवलेले आहेत. हे आईचे संस्कार आहेत आणि या संस्काराची ही आज पावती आहे. असं कर्तृत्व करा. माझ्या माऊल्यांनो, आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो की बाबा हो आम्हाला माय माऊल्यांनो 2 ठिकाणी लय लवाड बोलावं लागतं. 2 ठिकाणी, एक मसनवट्यात आणि एक अशा कार्यक्रमात. 2 ठिकाणी लय लबाड बोलावं लागते. माणूस लय बेकार पण तरी लय चांगला होता म्हणावं लागते. कारण कसं बेकार म्हणावं, लय बेकार होता म्हणून कसं म्हणावं, लय बेकार होती कशी म्हणावं, लय वाईट होता कसं म्हणावं, काहीच केलं आयुष्यामध्ये ढेकळं म्हणावं कसं म्हणावं, लय काही केलं म्हणावं लागते. म्हणजे काहीच कर्तृत्व नाही पण तरी पण लय चांगलं होतं म्हणावं लागते. म्हणजे आम्हाला सुद्धा लबाड
बोलावं लागतंय हो अशा कार्यक्रमात. तर असं जीवनामध्ये काही वागू नका, जगू नका. असं जगा, असं काहीतरी कर्म करा की तुमच्या ठिकाणी आम्हाला लबाड बोलायची गरज पडली नाही पाहिजे. तर खरोखर तुम्ही चांगले होते, खरोखर तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी चांगले कर्म केले, ते अभिमानाने आम्हालाही आणि बसल्या सगळ्यांना मी सांगायची आनंद वाटला पाहिजे. पण आम्हाला लबाड बोलायची वेळ तुम्ही आणू नका. असं काहीतरी कार्य करा, कर्तृत्व करा, सिद्ध करा की निश्चितपणे आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या, भगवान बुद्धांच्या विचाराने जगणारी वागणारी माणसं आहोत. मग श्री साहेबांनी या ठिकाणी धर्मपदाची गाथा या ठिकाणी महामंगलसूत्राची गाथा सांगितली. माता पितृपद ठाणं, आई वडिलांची सेवा करणे, आई वडिलांचा सांभाळ करणे निश्चितपणे हे उत्तम मंगल आहे. आणि ते निश्चितपणे या परिवाराने, बोराडे परिवाराने आपल्या आईला सांभाळलं, शेवटच्या क्षणापर्यंत ती सेवा केली आणि तिला खऱ्या अर्थाने आनंद देण्याचा प्रयत्न केला. हे भगवान बुद्धाची शिकवण आहे, ही बाबासाहेबांची वाणी आहे. मौल्यांनो, आईचं कर्तृत्व काय आहे हे बुद्धाने शिकवलंय. एक कवी म्हणतो, आईच्या दुधाचं कर्ज आणि बापाच्या उपकाराचं ओझ या जगामध्ये कोणीच हलकं करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. आपल्याला जगामध्ये सगळं काही मिळेल, पण या दोघांचं प्रेम, वात्सल्य या जगामध्ये कधी मिळत नाही. आणि हे आपल्या बाबासाहेबांनी, आपल्या भगवान बुद्धांनी अगदी जवळून पाहिलं. तुम्हाला माहित आहे, भगवान बुद्ध फक्त 6 दिवसाचे होते तेव्हा त्याची आई महामाया त्यांना सोडून गेली. ज्या लेकराला 6 दिवसाचा असताना आई सोडून गेली, मला सांगा त्या लेकराला आईची किती वात्सल्य, किती त्यानं मिस केलं असेल. त्याला आपल्या आईची कमतरता जीवनामध्ये किती वाटली असेल. त्याने आपल्या आईच्या त्या प्रेमाला, त्या आपुलकीला, त्या मायेला त्याने किती स्मरण केलं असेल. आपले बाबासाहेब, बुद्ध लय लांबची गोष्ट होती. आपले बाबासाहेब ते लहानच होते ना, त्यांची आई सुद्धा त्यांना लहानपणी सोडून गेली, भीमाबाई. किती स्मरण केलं बाबासाहेबांनी आपली भीमाबाईला. बघा ना, बाबासाहेबांची दुसरी आई जेव्हा त्या बाबासाहेबांच्या आईची जे दागिने वगैरे घालायचे, किती राग बाबासाहेबांना यायचा. तुम्ही ते सिरियल वगैरे पाहिले असेल, त्यातून तुम्हाला वाचलं असेल तुम्ही. म्हणजे बाबासाहेब आपल्या आईला किती स्मरण करायचे, किती प्रेम असेल, ते किती वात्सल्य असेल. लक्षात घे आपली परंपरा कशी आहे. माता पित्याला स्मरण करणारी, माता पित्यांच्या त्यागाला स्मरण करणारी ही आपली ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. आणि बुद्ध सांगतात, ज्या बुद्धाने आपल्या अगदी 6व्या दिवशी आईला सोडलं, आईपासून तो अलविदा झाला, ते बुद्ध म्हणतात, माता पितू उपठाणं पुत्तदारस संग. अरे माता पित्यांची सेवा करा रे, त्यांचा सांभाळ करा, त्यांच्या ऋणांमध्ये राहा, त्यांच्या डोळ्यात कधी तुमच्यामुळे अश्रू येऊ नका. हे सांगणारे बुद्ध की ज्याने 6व्या दिवशी आईला सोडलं, त्याचा सांभाळ आपल्या आत्याने केला, आपल्या मावशीने केला, बाबासाहेबांचा सांभाळ आत्याने केला. असे कित्येक लोक आहेत जे आपल्या आईपासून मुकलेले आहेत. या लोकांनी आई वडिलांचं महत्व सांगितलं. एक बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो, कारण आता तुम्हाला भूका लागल्या, जेवणाची वेळ झाली, आता लय अवघड होईल. एका गावामध्ये असं भाषणाला गेलो, 2 घंट्यापासून भाषण चालू, लोक हळूहळू उठायला लागली, काही लोक ऐकू लागली. एक माणूस उठला, हातात एवढं लाकूड घेतलं आणि स्टेजच्या इकडून इकडं फिरायला. त्याच्याकडं पाहिलं, म्हणलं बाबा हानते की काय. असं वातावरण बघायला लागला. मला आता काय ते वातावरण बिघडलंय, भाषण थांबवलंय. म्हणलं इकडे ये. म्हणे नाही महाराज. अरे इकडे हे नाही म्हणे. म्हणलं हे काऊन लाकूड घेऊन नाही. तुम्हाला काही म्हणायचं नाही म्हणे, मला तुम्हाला काही म्हणायचं नाही म्हणे. बाबा लाकूड घेऊन का हिंडायला नाही म्हणा, तुमचं चालू द्या म्हणे महाराज. 1 घंटा नाही, 2 घंटे नाही, 4 घंटे नाही, दिवसभर जाऊ द्या म्हणे. मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही म्हणे. कोणाला काय म्हणायचं बा तुला. मग हे काऊन लाकूड घेऊन. म्हणजे तुम्हाला आणले कोण त्याला बघायला लागलो म्हणे. आणले कोण तुम्हाला. बापा तसं मला कोणी काही म्हणणार नाही, पण आणणाऱ्याला बघतील. तर असं काय होऊ नये म्हणून काय लय लांब होत नाही. तर एक उदाहरण सांगतो, थांबतो बापा वातावरण बिघडण्याच्या आधी. तसं काय आपल्याकडं शहाणी माणसं आहे, सुज्ञ आहे, विचाराची माणसं आहेत. बाबासाहेब एकदा मुंबईला आले, बॅरिस्टर होऊन आले. आणि बॅरिस्टर होऊन आल्यानंतर बाबासाहेबाला आपल्या आईची आठवण झाली. आणि आपल्या आईची आठवण झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या आईला वंदन करण्यासाठी बाबासाहेब निघाले गाडी घेऊन.
भीमाबाईची समाधी कुठे आहे? सातारा. आपण अनेक जण गेले असतात साताऱ्याला. अगदी रोडच्या बदला भीमाबाईची समाधी आहे. बाबासाहेब कारण आपले गेले तिथे समाधीच्या जवळ गेले, रोडवर आपली गाडी सोडली, तिथेच बाबासाहेबांनी बुटं काढले आणि हातामध्ये असे ओंजळीमध्ये बाबासाहेबांनी फुलं घेतली आणि अगदी 4 पावलावरती भीमाबाईची समाधी आहे. त्या समाधीवरती बाबासाहेबांनी आपल्या आईला त्या ठिकाणी पुष्प अर्पण केले आणि बाबासाहेब आपल्या आईच्या त्या त्यागाला स्मरण करू लागले, आईच्या त्या प्रेमाला, त्या वात्सल्याला स्मरण करू लागले. बघा, एवढे लेकरं बाबासाहेबांची मेली, बायको मेली, सगळे घर संसार उद्ध्वस्त झाला, पण बाबासाहेब कधी हारले नाही, बाबासाहेब कधी खचले नाही. पण जेव्हा बाबासाहेब त्या समाधीजवळ जातात, त्या समाधीवरती फुलं अंतरतात, तेव्हा बाबासाहेबाला गहीवरून येते. बाबासाहेबांचं अंतःकरण असा ऊर भरून दाटून येतो. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात आणि बाबासाहेब, आपण विद्वान आहोत, प्रकांड पंडित आहोत, आपण या 9 कोटी लेकरांचे आपण पिता आहोत, हे सगळं बाबासाहेब विसरून जातात आणि त्या आईच्या समाधीला बाबासाहेब असे कवटाळून धरतात, कवटाळून धरतात आणि ढसा त्या समाधीवर बाबासाहेब रडायला लागतात आणि रडत रडत आपले बाबासाहेब त्या समाधीला म्हणतात, आई, हे आई, उठ ना आई, अगं बघ आई, तुझा भिवा आलाय. आई, अगं बघ, एक नजर बघ ना आई, तुझा भिवा आलाय ग, बघ हा तुझा भिवा. आई बॅरिस्टर झाला, बघ. बाबासाहेबांनी हे आपल्या आत्मचित्रामध्ये हे लिहून ठेवले. धनंजय किराणी सुद्धा त्यांच्या ग्रंथात हे बाबासाहेबांचा हा जो प्रसंग आहे तो लिहून ठेवला आणि याच प्रसंगावरती एका कवीने, एका लेखकाने सुंदर हा बाबासाहेबांचा जीवनातला प्रसंग ओवीबद्ध केला. काय म्हणतो तो कवी बाबासाहेबांच्या प्रसंगाला अनुसरून? काय म्हणतात बाबासाहेब आपल्या आईच्या समाधीला बघून? काय म्हणतात माहित आहे? आई तुला भेटावया आला तुझा भिवा, आई तुला भेटावया आला तुझा भिवा. बघ एक नजर बॅरिस्टर झाला तुझा भिवा, आई तुला भेटावया आला तुझा भिवा, आई तुला भेटावया आला तुझा भिवा. आई बघ, तुझा भिवा आलाय आई, तुला भेटायला बघ एक नजर. बॅरिस्टर झाला बाबासाहेब आंबेडकर, प्रकांड पंडित बाबासाहेब, पण आपल्या आईच्या त्यागाला स्मरण करतात. जर त्या माई बाऊलीनं बाबासाहेबाला जन्माला घातलं नसतं तर आज आपण कुठे असतो? बाबासाहेब जन्माला आले नसते, त्या भीमाबाईने बाबासाहेबाला जन्मात दिला नसता, तर हा ऐश्वर्याचा सूर्य आम्हाला कोणी दाखवला असता. हे त्याग त्या भीमाबाईचा आहे. बाबासाहेब स्मरण करतात आईला. माऊल्यांनो, मेल्यानंतर पुन्हा माणूस येत नाही, म्हणून जिवंतपणे त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये सगळं काही आपल्याला मिळेल, पण आई वडिलांचं छत्र एकदा गेलं ना, ती सावली जगामध्ये मिळणे कठीण आहे. विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. नाही मिळत. एकदा मायबाप गेले तर त्यांचं वात्सल्य जगामध्ये तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. तुम्हाला सगळं काही मिळेल, तुझं मिळतील बायको पोरं, गणगोत्र मित्र परिवार, पण स्वार्थाने बरबटलेला हा माईचा बाजार. हे सगळे स्वार्थाने बरबटलेले हे नाते आहे. माय बापाचं नातं हे निस्वार्थ असते, निस्वार्थ असते. निस्वार्थपणे ते आपल्यावरती प्रेम करतात, म्हणून त्या माय बापांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ नका. त्यांना जिवंतपणे सांभाळा. मेल्यानंतर रडून आणि बुंदी लाडूच्या पंक्ती बसून आणि किती त्याला काही ओसून काहीही फायदा होणार नाही. जिवंतपणे त्यांना चटणी भाकरीचा घास खाऊ घाला.
आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. मेल्यानंतर बुंदी लाडूच्या पंगती बसवशी जेवाया, पण मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. म्हणून मेल्यानंतर बुंदी लाडी करू नका, जिवंतपणी चटणी भाकर मायबापाला खाऊ घाला, त्यांची सेवा करा. तुमच्या कोण काहीच अपेक्षित नसते त्यांना, फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि ती आपुलकीची ती चटणी भाकरी एवढीच त्यांना अपेक्षा असते. ते तुमच्यासाठी नवछावर होतात. म्हणून आपल्या माता पित्याला सांभाळा. बाप गेल्यानंतर आईची फार वाताहत होत असते. ती वाताहत कोणत्याही पुत्राने कोणत्याही पुत्रीने होऊ देता कामा नये. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. एका घरामध्ये बाप मेला आणि बाप मेल्यानंतर 2-3 असे भाऊ होते आणि त्या भावाने सगळ्या संपत्तीचा वाटा केला, वाटून घेतलं. पण छोटा भाऊ होता, त्याला काहीच दिलं नाही. त्याला म्हणले घे तुझी आई, जाय म्हणे तिकडं आणि सांगू नको तुझं काय नाही, तर तू काय केलं नाही. तर तो भाऊ म्हणतो, अरे किसी को घर मिला हिस्से में, किसी को दुकान आई. किसी को घर मिला हिस्से में, किसी को दुकान आई. मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में मेरी माँ आई, मेरे हिस्से में मेरी माँ आई. तो आपल्या आईला आपली प्रॉपर्टी समजतो, तो आपल्या आईला आपली संपत्ती समजतो आणि म्हणतो त्या भावाला मुबारक हो तुम्हाला, तुमची संपत्ती, तुमचं दुकान, तुमची शेती, तुमचं बँक बॅलन्स. माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी माझी आई आहे. आणि म्हणून तो आपल्या आईला घेऊन जातो आणि त्याची एवढी उन्नती होते. पण पैशाच्या धनाच्या मागे लागलेले लोक बर्बाद होतात, त्यांचे पुत्र त्यांना घराच्या बाहेर काढतात. ही हालत त्यांच्या जिवंतपणे त्यांच्यावरती येते. हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्या पुत्रांना आणि आपण सुद्धा धम्माच्या दिशेने चला, कारण धम्म आपल्या माता पित्याचं महत्व शिकवतो. हा धम्म खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देतो. या गोष्टी चिंतन करा, मनन करा, विचार करा आणि मरण्या अगोदर जगायला शिका आणि चांगले कर्तृत्व करा, चांगले कार्य करा. पुन्हा सांगतो, आम्हाला लबाड बोलायची वेळ येऊ देऊ नका, तर खरं खरं तुमच्याबद्दल आम्ही बोललो पाहिजे. असं जीवनभर चांगले कर्म करा, वाईटापासून दूर राहा, सातत्याने विहारामध्ये जात राहा, हिंसा चोरी मिथ्याचारापासून दूर राहा, राग द्वेष दुर्भावना करू नका, भांडण तंटे करू नका, तोंड खुपसू बोलू नका आणि तोंड वाकडे करू नका. एक दिवस तोंड वाकडं करूनच मराठी वेळ येणार आहे आणि तोंड वाकडं करूनच जायला येणार आहे. म्हणून जिवंत पण एकमेकांना चांगलं बघा, डोळे कोणाला वटारू नका, मेल्यानंतर डोळे वरच जाऊन जाणार आहे, अशी अवस्था येणार आहे. म्हणून जिवंतपणे प्रेमानं, आपुलकीनं, सन्मानाने जगा. तेही मरणार, तुम्ही मरणार, तेही आपलंच आहे, आपण त्यांचे साव. ही सारी भावना मनामध्ये ठेवा, मैत्रीने जगा, करुणेने जगा आणि खऱ्या अर्थाने धम्म विचाराने आपलं जीवन पवित्र आणि निर्मळ बनण्याचा प्रयत्न करा. आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून सद्धम्म समजून घेता 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 खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा लक्षात घ्या, माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे. पण चांगलं, पवित्र, शुद्ध, निष्कलंक, निष्पाप, निरामय, निर्दोष, निरापद जीवन जगण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करा. हीच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची उन्नतीची वाट असेल. या वाटेने जगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे या निमित्ताने माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो आणि आईच्या या पावन स्मृतीला मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सद्धम्म सर्वांचे रक्षा करो. पण साधू